जिथे श्रद्धा, भक्ती आणि कृपा या तिन्हींचे हे एकत्र दर्शन घडतं ते म्हणजे आपलं अक्कलकोट. म्हणूनच आपल्या अक्कलकोटची भक्ती यात्रा याच्या पहिल्या भागमध्येच तुम्ही अक्कलकोटला कसे येऊ शकता आणि इथं असलेले खंडोबा मंदिर आणि जागृत मारुती मंदिर याबद्दल सांगणार आहे. आता जर तुमच्या सिटीतून डायरेक्ट बसेस किंवा ट्रेन्स अक्कलकोटसाठी नसतील तर पहिला काय करा, सोलापूरला या. तिथून अक्कलकोट फक्त 40 किलोमीटर आहे. तिथून तुम्हाला 5-5 मिनिटाला बसेस मिळून जातील आणि जेव्हा तुम्ही बस स्टँडला याल तेव्हा वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला खंडोबा मंदिरचं दर्शन होऊन जाईल. 1856च्या सुमारास जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मध्ये आले तेव्हा त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. हे मंदिर स्वामी समर्थ महाराजांच्या अगदी जवळच होतं. भक्तांना इथं आल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद आणि खंडोबांची कृपा दोन्ही मिळते. आणि समजा जर तुम्ही अक्कलकोटला बाय ट्रेन आला तर अक्कलकोट स्टेशनच्या बाहेरूनच रिक्षा करा आणि त्याला म्हणा गौडगाव मारुती मंदिर. अक्कलकोटला येणारे 90% लोक तर या मारुती मंदिरला येतच नाहीत. पण तुम्हाला माहिती का, हा मंदिर इतका जागृत आहे की इथं मागितलेला नवस हा हमखास पूर्ण होतो. आणि स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज सुद्धा या ठिकाणी आले होते. आता तुम्ही जेव्हा पण अक्कलकोटला येचाल तेव्हा गौडगावचं मारुती मंदिर हे बघायला विसरू नका. आणि आपल्या अक्कलकोट भक्ती यात्रेच्या पुढच्या भागमध्ये आपण कमी खर्चामध्ये कुठं राहू शकतो आणि अक्कलकोट मध्ये असलेल्या अशा मंदिरांबद्दल सांगणार आहे जिथे तुम्ही कधी गेलाच नसाल. म्हणूनच आताच आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.